हॅलो, नमस्ते. कसे आहात? मस्त ना? मी पण एकदम मस्त आहे. आज जरा टिप्स देणार आहे. टिप्स टू बिकम रिच. ह्या टिप्स खरं ते ज्या लोकांनी मागितले ते ॲक्च्युअली रिच आहेत आमचे पाहण्याप्रमाणे, पण त्यांचे खर्च एवढे वाढलेले आहेत त्यामुळे त्यांचे हातात पैसा काही राहत नाही. त्यांच्यासाठी खास टिप्स आहेत ह्या. पहिला म्हणजे आपला खर्च जरा मिनिमलला ठेवा. शूज काही लाख रुपयांच्या शूज पाहिजेत का? नो डाऊट तुम्हाला परवडत असला की घ्यायला हरकत नाही, पण तुम्ही म्हणता आमच्या हातात पैसे राहत नाही, काय करू, आम्हाला सांगा काहीतरी. म्हणून सांगते, जरा कमीचे पण चांगले. काही पैसे जास्त दिले तरच तो वस्तू चांगला असते असं नाहीये. त्यामुळे चांगले क्वालिटीचे घ्या, पण आत्ता तुम्ही लाख रुपये मोजता हे जरासं कमी आणा. किंवा मोबाईल सुद्धा 45 लाखाचा, 40 लाखाचा, घड्याळ 15 लाखाचं, चष्मा 2 लाखाचं. हे सगळे जरा खर्च कमी करायला शिका. बघा, तुम्हाला कधी पैसे कमी पडणार नाहीत. तुम्हाला पैसे कमी नाहीतच खरं. आता तुमचे एवढा पगार असलेले लोकांना कोणी काही पैसे राहत नाही म्हटलं की हसतील की हो लोक. दुसरी गोष्ट, लग्न कार्य करताना नुसतं लोकाला दाखवण्यासाठी अफाट खर्च करू नका. नो डाऊट तुम्हाला काही फरक पडत नसलेले लोक करा, पण जे लोक म्हणतात पैसे नाही, लग्न केल्यामुळे मी गरीब झालो, नाही, साधं लग्न करा ना. त्याच्यासाठी एवढं कशाला हे करता? 20 लाखाचा शालू. आता 20 लाखाचा शालू आपल्याला परवडत असला, आता अंबानी वगैरे घेतात, ठीक आहे, होते ना, इट इज नथिंग, पीनट्स आहे. आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत ते असं भरपूर खर्च करायला पण पाहिजे, या मताची मी आहे. का म्हणजे ते घेतल्यामुळे त्या विणकरांना मिळते, आपली इकॉनॉमी चालते. पण जे लोक माझ्याकडे पैसे नाहीत, काही राहत नाहीये, मला श्रीमंत व्हायला मार्ग सुचवा म्हणतात, त्यांच्यासाठी आहे हे. जरासं साधेपणानं करा. आणि ट्रॅव्हलिंग, फॉरेनला जाताना दरवेळेला आपल्याला बिझनेस क्लासमधनंच जायला पाहिजे असं आहे का हो? इकॉनॉमी क्लासमध्ये गेला तरी तुम्ही त्याच विमानानं त्याच वेळेला पोचता का नाही? मग हे जरा एक्सपेंडिचर्स बघा तुमचे, ते तुम्ही कुठेतरी कमी आणू शकता. आणि हे सगळं करत असताना का नाही, आपण काय करायला पाहिजे, आपले कामात आपण एक्सलन्स मिळवायचा प्रयत्न करायला पाहिजे. प्रोफेशनल स्किल मिळवायला पाहिजे. माझे वडील म्हणायचे, चप्पल शिवायचं काम केलं तरी हरकत नाही, लोकांनी म्हणायला पाहिजे, चप्पल शिवायच्या का नाही, ह्याच्याकडनं शिवून घ्यायला पाहिजे, ह्याच्याकडनं घ्यायला पाहिजे. असं आपलं एक्सलन्स निर्माण करायचं. म्हणजे काय होते, आपल्याला प्रोफेशनल स्किल मिळते, आपल्याला कुठेही कशालाही कमी पडत नाही. आता साधं मी तुम्हाला मोलकरणीचं उदाहरण देते. आता आपल्यासारखले लोक, मध्यमवर्गीय म्हणतो, आपल्याला नोकरी गेली की एक मोठा प्रॉब्लेम होते. नोकरी गेली, गवंडी काम करणाऱ्यांना किंवा घरात आपल्याला कामाला बाई येते, तिला उद्यापासून येऊ नकोस म्हणा, ती काही घाबरत नाहीये. ती म्हणते, तुमचं नाही ते आणि 4 कामं आहेत मला. तिला बिलकुल काळजी वाटत नाही.
का? तिच्याकडे स्किल आहे, तिला कामाला बोलवणारे कितीतरी लोक आहेत. उलट कामवाली आपली चांगली व्यवस्थित काम करते म्हटलं की ती होऊन म्हणाली उद्या मी येत नाही, उद्यापासून मॅडम मी काम सोडतीये, मला परवडत नाही म्हटलं की आपण म्हणतो अगो तुला काही पगार वाढवून पाहिजे का? पगार वाढवून घे, पण तू काही काम सोडू नकोस. म्हणजे आपण पण आपली स्किल अशी करायला पाहिजे. काही काम करत राहावा तुम्ही, आपली स्किल वाढवत राहायचं. आणि इन्व्हेस्टमेंट, जे काही आपण मिळवतो त्यातनं आपण इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय एमर्जन्सी फंड म्हणून ॲटलिस्ट वर्षभराचा आपला पगार तर बाजूला असायला पाहिजे. आणि लोन, आता लोनमध्ये पण का नाही 2 टाईपचं लोन आहे, गुड लोन आणि बॅड लोन. आता बॅड लोन म्हणजे काय? लग्नाला खर्च करता तुम्ही कर्ज काढून, ते काही पैसे मिळतात तुम्हाला परत? नाही आहे. इन द सेम वे आयफोन घेता भारीतला, तो काही दुकानात घरी आणला की त्याची किंमत निम्म्याला आली. गुड लोन म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी लोन घेता, किंवा तुम्हाला तुमची कंपनी आहे, तुमचं एक स्टार्टअप आहे, त्याच्यासाठी तुम्ही लोन घेता. त्याच्यामुळे तुमचं प्रोडक्शन वाढते, इन्कम वाढते, तर गुड लोन आहे. त्यामुळे कधी योग्य त्या गोष्टीला लोन घ्या. पण जे बॅड लोन म्हणते मी, फॉर एक्झाम्पल मॅरेज म्हणा, गाडी घ्यायला म्हणा, आयफोन घ्यायला म्हणा, हे सगळं पैसे साठल्यावर घ्या, हे बॅड लोन आहे. बॅड लोनसाठी कधीच लोन घेऊ नका. तुमचे मुलांचे शिक्षणासाठी पाहिजे, ठीक आहे, लोन घ्या ना तेव्हा. आता सेल्फ डेव्हलपमेंट करा, कंटिन्युटी ठेवा लर्निंगमध्ये. तुमचं स्किल हे कायम अपग्रेडेड ठेवा. त्याच्याशिवाय कंटिन्यू लर्निंग, सारखं शिकत राहावा. आणि लर्न टू टेल नो. कोणी काही म्हटलं तरी नो म्हणायला शिका. आता लग्नाला आपल्याला किती आमंत्रणं येतात, अगदी आग्रहानं फोन करतात, ते करतात, सांगतात, पण आपल्याला शक्य नसलं ते नो म्हणायला शिका. अहो तुम्ही राहता काश्मीरमध्ये, लग्न आहे केरळमध्ये, तुम्ही पूर्ण फॅमिली जाऊन यायची म्हटलं तर किती तुमचा खर्च येणार, हा विचार करा. त्यामुळे नाही म्हणायलाही शिका. आणि हे एवढं सगळं करत असताना का नाही, आपण ॲटलिस्ट आपले मिळकतीतले म्हणजे आपले इन्कममधले, आपले पगारातले म्हणा, तुमचं बिझनेस असलं की त्यातले म्हणा, ॲटलिस्ट 10% तरी दानधर्म करण्यासाठी वापरायला पाहिजेत. का म्हणजे हे बघा, एक म्हण आहे, जे आपण देतो तर आपल्यासाठी उरते, आणि आपल्याला म्हणून ठेवतो तर कुठेतरी लोकाला जाते. त्यामुळे दानधर्म करायला पण शिकायचं. आणि काय होते माहिती का, आपण कोणालाही दान दिलं की नाही, आपल्या मनाला पण खूप शांतता येते, खूप बरं वाटते. त्यामुळे आपण असं म्हटलेलं मला तरी परवा बोलताना आवडलं नाही, एवढे लाख महिन्याला पगार असून पैसा पुरत नाही आहे, कुठे जातो कळत नाही. कुठे जातो कळत नाही काही, त्याला काही पाय फुटतात का? आपण खर्च केल्याशिवाय जातो का? आपण कित्येक वेळा काय करतो माहिती का, लोकांना दाखवण्यासाठी अफाट खर्च करतो. ओके, मी वर्ल्ड टूर करून आलो, मी अमुक आलो, तमुक झालं, लगेच फोटो घालायचे. म्हणजे बाकीच्यांना काही देणं घेणं नाहीये आहे. उद्या पैसा नसला तुमच्या फॅमिलीला किंवा तुम्हाला काही करायला, यू हॅव टू फेस द प्रॉब्लेम. लोकाला काही त्याचं हे नाहीये. त्यामुळे तुम्ही लोकाला दाखवण्यासाठी आम्ही एवढा खर्च करतो, एवढा आम्ही फिरतो, एवढा आम्ही अमुक करतो, लोकाला दाखवण्यासाठी काही करू नका. तुम्हाला बघून, तुमचे खर्च बघून कोणी लोकांनी तुम्ही श्रीमंत म्हणाले काय,
गरीब म्हणाले काही फरक पडत नाही. आपण श्रीमंत व्हायला पाहिजे आपले स्वतःसाठी, लोकांसाठी नाहीये. त्यामुळे तुम्ही दिखाऊपणासाठी, लोकाला दाखवण्यासाठी एवढ्याले खर्च करता, मग म्हणता माझ्याकडे पैसाच नाहीये. काय उपयोग? त्यामुळे हा दिखाऊपणा बंद करा. हॅव ए नाईस डे.